and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालंय. मी चालू आहे हॉस्पिटलला. रचनाने सगळं काय रेडी केले आहे, टिफिन नाश्ता आणि येस नाहीसा आराम करत आहे. आईची छान पूजा झाली आहे. सो येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव्ह. किचन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय असते माहितीये? समथिंग दॅट सेव्स टाइम, टेक्स लेस स्पेस अँड मेक्स एव्हरीडे वर्क इझी. रिसेंटली मला हा पर्सनल ब्लेंडर मिळाला आहे आणि आज आपण ह्याचं प्रॉपर रिव्ह्यू आणि युसेज बघणार आहोत. सो बॉक्स मध्ये आपल्याला मिळतंय मेन मोटर युनिट, त्यानंतर 700 ml जार, 500 ml चं जार, 300 ml चं जार, 2 ब्लेड अटॅचमेंट्स, फ्लिप टॉप लीड, स्ट्रेनर लीड आणि सॉलिड लीड. मला सगळ्यात जास्त आवडली ती गोष्ट म्हणजे डिफरंट जार साइजेस दिले आहेत, कारण प्रत्येक वेळी मोठा मिक्सर काढायची गरज पडत नाही. या ब्लेंडर मध्ये पॉवरफुल 400 वॉल्ट्स मोटर दिलेली आहे आणि त्यामध्ये 100% कॉपर मोटर आहे. त्याचसोबत स्टेनलेस स्टील ब्लेड्स आहेत जे स्मूथ ब्लेंडिंग आणि ग्राइंडिंग मध्ये हेल्प करतात. हा मोठा 700 ml जार स्मूदीज, मिल्क शेक्स, प्रोटीन शेक्स, कोल्ड कॉफी किंवा हेल्दी ड्रिंक्स साठी परफेक्ट आहे. मी आज ह्यामध्ये कोल्ड कॉफी बनवते. मॉर्निंग रश मध्ये लिटरली काही सेकंड्स मध्ये कोल्ड कॉफी रेडी होते किंवा स्मूदी रेडी होते. आता हा 500 ml जार स्मॉल क्वांटिटी ग्राइंडिंग साठी परफेक्ट आहे. यामध्ये तुम्ही चटणी, अनियन टोमॅटो पेस्ट, जिंजर गार्लिक पेस्ट किंवा मसाला बॅचेस इझिली प्रिपेअर करू शकतात. आज मी यात मला भाजीला जे लागणारं वाटण आहे ते तयार करते. हे बघा किती क्विकली आणि किती व्यवस्थित, किती छान कन्सिस्टंट मध्ये काही मिनिटातच हे जे वाटण आहे ते रेडी झालंय. आणि हा 300 ml जार ड्राय ग्राइंडिंग साठी परफेक्ट आहे. यामध्ये तुम्ही कॉफी बीन्स, ड्रायफ्रुट्स पावडर, जिरा, इलायची किंवा स्मॉल स्पाइसेस ग्राइंड करू शकतात. आता मला माझ्या भाजीमध्ये आपलं जे काजू आहेत त्याची पावडर टाकायची आहे. तर मी यात काजू ग्राइंड करून घेते. तुम्हाला हवं तुम्ही रोस्ट करून सुद्धा ग्राइंड करू शकतात. सो हे बघा किती छान आणि किती मस्त अशी पावडर काही मिनिटातच रेडी झालेली आहे. यासोबत 2 वेगवेगळे ब्लेड अटॅचमेंट्स मिळतात. क्रॉस ब्लेड स्मूदीज आणि ब्लेंडिंग साठी यूज होतं आणि फ्लॅट ब्लेड ड्राय ग्राइंडिंग साठी यूज होतं. म्हणून डेली युसेज खूप कन्व्हिनियंट होतं. मला याचं सेफ्टी फीचर पण खूप आवडलं. जर प्रॉपरली लॉक केलं नाही तर मशीन स्टार्ट होत नाही. सो घरात सेफ्टीच्या दृष्टीने हा एक खूप युजफुल फीचर आहे. हा कॉम्पॅक्ट डिझाईन मध्ये आहे म्हणून किचन मध्ये खूप जागा पण घेत नाही आणि क्लिनिंग पण खूप इझी आहे. जार स्मॉल आणि हँडी असल्यामुळे वॉश करायला पण लेस एफर्ट लागतो. सो ओव्हरऑल जर तुम्ही डेली स्मूदीज, चटणी, हेल्दी ड्रिंक्स किंवा क्विक ग्राइंडिंग रेग्युलर करत असाल तर हा पर्सनल ब्लेंडर डेफिनेटली युजफुल आहे. कॉम्पॅक्ट आहे, पॉवरफुल आहे आणि मल्टिपल जार्समुळे डेली किचन रुटीन खूप इझी होतं. सो इन केस तुम्हाला कोणाला हा प्रोडक्ट घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक दिलेली आहे. डू चेक आउट. एवढं प्रेम की बाबा सडे ना जेवण एवढं प्रेमाने बनवले मी आज तुझ्यासाठी. कोल्ड कॉफी देणार तेव्हा माझी तुला आवडते म्हणून तुम्ही देऊ का, पण ती कोल्ड देत आईपर्यंत हॉट झाली असते. सगळे दमून आलेत वाटतं एकदम. गरमी किती होती. गरमी चलो. आईच्या रूम मध्ये टीव्ही लावणार आहे छान नवीन. आईच्या चॉईसचं घेणार आहे. टीव्ही खराब झालाय, मध्ये मध्ये बंद पडतो. अँड्रॉइड टीव्ही आणि TCL पण ते ब्रँड वाईज ते याचा ब्रँड आहे ते विजय सेल्सवाल्यांचा झालं. हे झालं जायचं बिल्डिंग नाही पाहिजे मला.
आम्ही आलो आहोत सीफूड्स मॉल नेक्सस. भूक लागली आहे कारण मी डायरेक्ट आलो आहे हॉस्पिटलवरून. सो आता आलो आहे एका कॅफेला, टिम्स म्हणून जे आहे, छान मिळतं इथे. व्हेज आहे ना. वो रेम्बोवाला नाही आहे. हा ग्लॉस आहे, बघू का. आईस्क्रीम हे आहे का मेकअप नाही, तुला बसमध्ये बसेल पाहिजे. नाही मग हे ठेव ठेव हे मला हे दे ना, बॉटल देतेस. आई काय आज बाबा आहेत. ही काय, याचं काय झालं. इथे नको ठेवू मध्येच, ते उचल, तो आवडला असेल. 300 सगळे 400, सगळे 400. एक पिंक ब्लू आणि ही पिंक ब्ल्यू आणि ही घे. चला आपल्याकडे बहुत कुछ है. फायनली आता वाजले आहेत 11 आणि आम्ही घरी आलो होतो. सो बेसिकली तुम्ही पाहिलं, आम्ही टी व्ही बघायला गेलो. आम्ही लास्ट टाइम टी व्ही बघायला गेलेलो हॉलसाठी. मग असं झालं की आमचा जो टी व्ही युनिट आहे, असं बाजूला तुम्ही बघितलं असेल ना, असे 2 गोल्डन कलरचे हे पिलर, घ्यायचा आहे मोठा टी व्ही, म्हणजे ते काढणं गरजेचं आहे, तरच तो मोठा टी व्ही तिथे राहील आणि तो छान दिसेल. मग आम्ही बघितला टी व्ही, आम्हाला दोघांना पसंत पण आला. पण मग असं झालं की थांब जरा थोडा विचार करू आणि मग घेऊया. मग आम्ही घरी आलो. मग नंतर असं झालं, आता अशा पॉईंटला आम्ही पोचलो, म्हणजे आई म्हटलं की मला टी व्ही मोठा हवा आहे रूममध्ये, म्हणजे त्यांचं असं इच्छा झाली. तर मग आम्ही विचार केला ठीक आहे आपण हार्डवाला टी व्ही चेंज करूया आणि मग त्यांच्या आवडीनुसार आपण टी व्ही घेऊया. म्हणून मग आम्ही टी व्ही बघायला गेलो आणि आज फायनली आम्ही टी व्ही फायनलाइज केलं. सगळं झालं. तो उद्या डिलिव्हरसुद्धा होईल, 2 दिवसात तो चालूसुद्धा होईल, म्हणजे इन्स्टॉलेशन वगैरे सगळं काय. त्यानंतर आम्ही गेलो मॉलला, जे तुम्ही पाहिलं. सो मॉलला ॲक्च्युली आज एवढी गर्दी, ओ माय गॉड, एवढी गर्दी की काय सांगायचं. त्यात अर्धा वेळ आम्ही नायसाला शूज हवे होते, ती येड्यारकी काहीतरी ते घालून आली. मी तिला बोलले नको घालूस ते. मग आणि आता पाऊस पण येणार आहे, म्हणून मग असे चप्पल बघितले की ते ऑल सीझन्स वापरता येतील, म्हणून मग मी ते चप्पल घेतले तिला. आणि मग सनीने पण थोडासा
काहीतरी त्याचं काम होतं मँगोमध्ये म्हणून तो तिथे गेला. पण तेव्हापासून मग नंतर मी एवढी बिझी झाली ना, म्हणजे माझं काय सांगू मी तुम्हाला, असं व्हिडिओ एडिटिंग चालू होतं, म्हणजे लिटरली तिथे पण माझं व्हिडिओ एडिटिंग चालू होतं आणि अजून इथे येईपर्यंत पण तेच चालू होतं. कमिटमेंट म्हणजे माझं बिलकुल लक्ष नव्हतं, मला खाण्यात लक्ष नव्हतं ना काय नाही, माझं डोक्यात तेच. आई मला 10 वेळा बोलतात अगं खा, पण माझं कारण एवढं टाइम झालेलं आणि कोऑर्डिनेशन करणं गरजेचं होतं. 1 मिनिटं पण इकडचं तिकडे झालं ना की मग ते मिस होऊन जातात. तर ती जी अपॉर्च्युनिटी आहे ती मिस होऊन जाते. सो मी पहिल्यांदा स्वतःला एवढं बिझी बघितलं. म्हणजे मी तशी बिझी असते पण एवढं लेट नाईट कधी नसते. लाईक 8 नंतर कोणत्या ब्रँड बरोबर बोलतीये किंवा एवढं सगळं काही चालेल असं काही नाहीये. एवढं एडिट्स आणि एवढं ना, एका पॉईंट नंतर मी खूप फ्रस्ट्रेट झाली आणि असं झालं की यार, पण म्हणजे ठीक आहे, हे मला आवडतं हे काम आणि मी ह्याच्यावरती फ्रस्ट्रेशन नाही काढू शकत. आणि ठीक आहे, अप्स अँड डाऊन्स असतातच म्हणतात ना ते, ठीक आहे. सो काय नाही, आता आम्ही आलो घरी आल्यानंतर मी सनीला फक्त म्हटली की सनी, माझं अजून एक शूट आहे, प्लीज आपण करूया का. कारण मला उद्या अजून 3 शूट आहेत. उद्या तसं आम्ही प्लॅन केलंय ना, म्हणजे मेन काय माहिती का, माझे जे 3 शूट आहेत ना ते मला बिफोर 2 करायचे आहेत. बिकॉज त्याच्यानंतर बिफोर 2 का करायचे आहेत, कारण ती लाईट जी असते ती तेव्हा असते. मला प्रॉपर एक ती लाईट हवी आहे. तुम्ही कितीही रिंग लाईट वगैरे लावली तरी ती लाईट तशी येत नाही. सो मला ती लाईट हवी आहे. आणि मग नंतर आफ्टर 2 कसं मला तो एक बऱ्यापैकी टाइम मिळेल एडिट करायला, सो दॅट लाईक ऑन फ्रेश डे आय विल शेअर द व्हिडिओ आणि मग नंतर पुढची सगळी कामं. सो उद्या ऑलरेडी 3 व्हिडिओज आहेत, म्हणून आत्ता मी त्याला म्हटले की एक व्हिडिओ अजून एक आपण शूट करून घेऊया. आणि त्याच्यासाठी मला ॲक्च्युली मी करू शकली असती, जेवढं मला पॉसिबल होतं ना तेवढं विथ द हेल्प ऑफ ट्रायपॉड मी करते. पण काही लोकेशन्स असे असतात जिथे आय नीड सनी, जसं की मूवमेंट करायला कोणतरी पाहिजे असतं. सो चला मग, अजून काही दिवस संपलेला नाही आहे. खरंच वाजलेत लाईक बघा 11:50 झालेले आहेत अँड आम्हाला अजून शूट करायचं आहे. घेऊ सामान, बिचारा सनीने सगळं काय घेतलेलं आहे. सो मी नव्हती लाईट चालू ठेवली, तू केली. अगं बिचारा माझा नवरा किती गुणी आहे काय सांगू तुम्हाला. इथे आल्यावर एक बरं वाटतं, डलनेस निघून जाते, एवढी लाईट आहे. फायनली द डे कम्स टू एन एंड. छान गेला दिवस. पण माझं कसं झालं माहिती का, म्हणजे मी मॉलमध्ये असून सुद्धा, या सगळ्यांबरोबर असून सुद्धा असं झालं की मी ह्यांच्याबरोबर नव्हते. जे लिटरली असं झालं, माझा जेवणाकडे पण लक्ष नाही. अजूनही मला एकदम असं ना, काम कम्प्लीट नाही झालंय ना, त्याचे भूक नाही लागत आहे. सो कधी कधी होतं की कमिटमेंट्स खूप असतात आणि त्यामुळे त्यामुळे आपल्या लव्ह वन्सकडे लक्ष नाही राहत आणि मग ते गिल्ट होतं. पण ठीक आहे, काय करू शकतो. चला, हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.